मी खरं सांगते पप्पा, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. आजोबा मी जे काय यश, थँक गॉड तू आला. मी आता पप्पांना हेच सांगत होते की पप्पा, तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये ना? तुम्ही यशला विचारा. काय? माझ्या पेकूच्या अंगावर गरम गरम आमटी सांडली. मी हेच सांगते पप्पांना, पप्पा माझा पिकूचू भाजून गेलाय पूर्ण. एक आई म्हणून किती त्रास झाला मला माहितीये का तुम्हाला, मी सांगू शकत नाही. इतका रडत होता, इतका विवळत होता ना तो त्या जखमेमुळे. मी सहनच नाही करू शकले आणि त्या रागाच्या भरात मी त्या बंडू काकूंना काही वाटेल ते बोलले. इट वॉज अ रिफ्लेक्स रिॲक्शन. माझ्या जागी दुसरी कोणी आई असती ना तरी तिने हेच केलं असतं, अगदी नेहाने सुद्धा. सुनबाईचं नाव घ्यायची गरज नाहीये. आपण तू जे केलंस त्याच्याविषयी बोलतो. तेच तर म्हणते ना पप्पा, माझा काही पर्सनल राग नव्हता त्यांच्यावर. माझ्या पिकूचूच्या बाबतीत असं घडल्यानंतर माझं भान सुटलं. मला कळलंच नाही. यश, मी तुला सॉरी म्हणते. म्हणजे हे जे काही घडलं त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी हे लक्षात ठेवायला हवं होतं की बंडू काकूंना नेहा आपले आई वडील मानते, ते सुद्धा तिला मुलीसारखं मानतायत. मी लक्षात ठेवायला हवं होतं. सॉरी, मी खूप हार्शली बोलले त्यांच्याशी. मला कळतंय सगळं, पण माझं पिकूचू. यश, ही जे काय बोलती ते खरे? म्हणजे मी काय खोटं बोलतेय का? अरे मी काय विचारतोय तुला? सुनबाईनी बंडू काका आणि काकूंना इथून घरी जायला सांगितलं, हे खरं आहे का? हो आजोबा, आपल्या जवळच्या व्यक्तीचं असं हसू झालेलं कोणाला आवडेल? म्हणजे पिकूचूला भासलं ते का? त्याआधी सिमी काकूच्या काही मैत्रिणी घरी आल्या होत्या. पण काकू, तुझ्या मैत्रिणींनी असं वागायला नको होतं. आपल्याच घरी येऊन आपल्या पाहुण्यांशी कोणी असं वागतं का? इट्स नॉट डन. तू तरी त्यांना थांबवायला पाहिजे होतंस. यश, मला या सगळ्याची काहीच आयडिया नव्हती. बिलीव्ह मी, हे घडलं तेव्हा मी किचन मध्ये होते आणि मला जेव्हा कळलं ना तेव्हा मी माझ्या त्या मैत्रिणींना अक्षरशः आपल्या पॅलेस मधून हकलून दिलंय. बिलीव्ह मी. तुम्ही कशाविषयी बोलतात? बंडू काकांच्या व्हिडिओ बद्दल आजोबा. तिच्या मैत्रिणींनी बंडू काकांना काय सांगितलं मला माहित नाही, पण त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि तो व्हायरल केला. म्हणजे मी त्यावेळी तिथे नव्हते. हा पप्पा, पण तू या घरामध्ये होतीस ना? या घरामध्ये माझ्या नातसुनेच्या आई वडिलांचा अपमान करायचा अधिकार तुझ्या मैत्रिणींना दिला कोणी? एक लक्षात ठेव, पुन्हा जर तुझ्या मैत्रिणी या घरामध्ये मला दिसल्या जरी ना, तुलाही त्यांच्या बरोबर बाहेर जावं लागेल. पण पप्पा मी जस्ट निघ आता. बेसिक मॅनर्स असतात, बेसिक संस्कार असतात. ते स्वतःकडेच नाहीत तर या पुढच्या पिढीला देणार काय? आजोबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. त्याच्या आधी जरा तू सुनबाईला मी बोलवलंय म्हणून सांग. मला बोलायचंय तिच्याशी. हे इतकं सगळं घडलं, तिला वाईट वाटलं असेलच ना? आजोबा, मी तिला बोलवतो, पण त्या अरे तू जा रे, ते घेऊन ये ना पटकन. मी सांगितलंय तुला, जा घेऊन ये. तिथे का उभी आहेस? आत ये ना. खूप लागलंय का? खूप भाजलंय. थांब, मी तुला मलम लावते. नको नको,
खूप झोपेल. अरे नाही जमणार. तू डोळे बंद कर आणि मनातल्या मनात 10 कडे मोज. मग बघ मॅजिक. मॅजिक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे ओरडतो कायस? मलम लावून पण झालं. अजून झोमताय का? नाही. तू रडतो कायस मग? जोरात ओरडलं नाही तर मम्माला खरंच वाटत नाही. अरे पण तुला लागलेलं ते दिसतंय ना. हो, पण मी जोरात रडलोच नाही तर मम्माला कळत सुद्धा नाही. परी, सॉरी. का? माझ्यामुळे मम्मा तुझ्या काका काकूंना ओरडली ना. इट्स ओके. माझा फ्रेंड म्हणाला की तू सगळं ठीक करेल. नेहा, आजोबांना तुझ्याशी बोलायचं होतं थोडं. यश, मला तुझ्याशी बोलायचंय. यश, प्लीज मला चुकीचं समजू नकोस आणि काही गैरसमज करून घेऊ नकोस. पण मला असं वाटतंय आजवर आपण फक्त आपलाच विचार केला. म्हणजे बघ ना, इतके दिवस आपण आजोबांशी खोटं बोलत आलो का? कारण आपल्या नात्याचा विचार करताना आजोबांना माझं लग्न झालंय की नाही, मला मुलगी आहे की नाही, हे सगळं पटेल की नाही ह्याचा विचारच नाही केला आपण. किंवा आपल्याला तो विचारच नाही आला. यश, तुला बोललोय ना मी, आज बोलीन आजोबांशी. मी सांगितलं त्यांना सगळं. मी फक्त आजोबांबद्दल नाही बोलते यश, मी काका काकूंबद्दल पण बोलते. काका काकू? आपण त्यांचा विचार नाही केला. त्यांना तिकडे बरं वाटत नव्हतं, आजूबाजूचे लोक बोलत होते म्हणून त्यांना चेंज होऊन आपण इकडे घेऊन आलो. हो, पण इथे आल्यावर पण ते खुश आहेत की नाही ह्याचा विचार आपण केलाच नाही. यश, आजपर्यंतचं आयुष्य त्यांनी त्या विधभर खोलीत घालवलं. यश, आता अचानक आपण त्यांना इथे या पॅलेसवर आणून ठेवलंय. त्यांची घुसमट होती. यश, त्रास होतोय त्यांना. आज पाहिले ना ते कसे वागले. यश, मला नाही पाहू होते त्यांचा हा त्रास. बघ, तुझी अवस्था कळते मला. नाही कळते यश, तुला खरंच नाही कळते. मी त्यांना अशा अवस्थेत नाही ढकलू शकत. मी त्यांना नाही अशी सोडू शकत. यश, मला खरंच त्रास होतोय. नेहा, खूप जास्त विचार करतेस नेहा. नको एवढा विचार करूस. मला वेळ हवा. यश, तू बस, थोडा वेळ शांतपणे बस, काही बोलू नकोस. आपण नंतर बोलू. ओके? या सगळ्यापासून मला वेळ हवा. हे खोटं बोलणं, ही लपवाछपवी, हे सततचा ताण, ही घुसमट, ही असहाय्यता, हे सगळ्यापासून हवा. इतकं की माझ्यापासून सुद्धा. यश, ती बघ, असं बोलू नकोस. तुला माहितीये माझं तुझ्यावर प्रेम आहे. प्लीज, काही गैरसमज नको करून घेऊ. पण तरी तुला माझ्यापासून वेळ हवा. यश, जर नातं तुटायचं नसेल ना तर कोणी कितीही प्रयत्न केला ना नाही तुटत. आणि जर तुटायचं असेल ना तर मी फक्त एवढं म्हणतेय की हे सगळं शांत होऊ दे. हेच योग्य तुझ्यासाठी, माझ्यासाठी, परीसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी.
आता जर तुमच्या समोर आले ना आजोबा, तर इथून जाणं कठीण होईल. मला माफ करा आजोबा. आई, हा फाउंटन किती मोठा आहे. याच्यामध्ये खूप पाणी आहे. याच्यापासून जर जवळ सायकल चालवली ना तर अंगावर पाणी उडतं. आई, हा कार्पेट किती मऊ, एकदम मऊ मऊ. आई, हा गोल्फ कार्ट किती मोठा आहे. आणि इथे समोर आजोबांची रूम आहे. इथून मला सनसेट रोज दिसतो आणि घरी जाताना नेहमी मला बाय करून जातो. आई, बाजू 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 बाजू. अगं परी, काय करतेस तू? केर मधनं कशाला सायकल चालवतीयस? आई, पॅलेस मध्ये कचरा काढायला तर मशीन आहे ना, आपण सुद्धा घेऊया ना मशीन. परी, आता पॅलेस पुरे झालं. आता आपण घरी होत ना. पण आपण पण मशीन घेऊया ना. हा? आई, बंडू काकूंना सिम्मी आजी ओरडली म्हणून तुला पॅलेस नकोय का? नाही बाळा, तसं नाहीये. पण तू मला सांग, आल्यापासून तू बंडू काकूंना भेटलीस नाही ना? मग जाऊन त्यांना भेटू. मग ते मला बघून खुश होतील. जा. आई, आई, बंडू काका बघ कसे करताय. काय झालं? विसरशील परत, विसरशील परत, विसरशील परत, विसरशील परत, विसरशील परत, विसरशील परत. सोडा ती पट्टी. सोड, सोडा बरं ती पट्टी. विसरशील परत, ऐका विसरशील ना. परत, विसरशील परत, विसरशील परत. काय करताय तुम्ही? आता परत येणार नाही आम्ही, परत नाही येणार तुझ्या पॅलेस मध्ये. काय बोलताय काका असं तुम्ही? मी खरंच नाही येणार काय परत. बोलताय काका? बरी तुझा बाळा, काय बोलताय काका? काय तुझा काय माझ्यावर विश्वास बसत नसला तर तुला सांगतो, या बंडू काकाकडून यापुढे तुला कुठलाही त्रास होणार नाही. का बोलताय काका असं तुम्ही? अहो काका, काका हात काढा काका. तुला शपथ सांगतो, तुला परत त्रास नाही देणार. मी नाही देणार तुला त्रास. काका, तुम्हाला माझी आणि परीची शपथ आहे. हात काढा. काय करताय काका? अहो काय हा वेडेपणा. तेव्हा मला क्षमा कर. बरं झालं तुम्हाला मूल नाही दिलं असते, नाहीतर तिच्या पण सासरी तिची अशीच वाढ लागली असती या नालायक बापामुळे. काका प्लीज असं बोलू नका काका. तुझा निघ तू. कुठे तू निघ, जा तू. काका, काय जा तू. करताय? माझी सावली सुद्धा पडू देऊ नकोस तुझ्यावर आणि तुझ्या संसारावर. काका. जा तू, जा जा जा. ऐका, काय करताय? अहो दार उघडा ना. असं काय नाही, करताय? दार नाही उघडायचं. मी तिच्या भल्यासाठीच सांगतोय ना. काका दार उघडा. नाही, तुम्ही बाजूला व्हा बरं, मी उघडते दार. नाही उघडायचं दार. काका दार उघडा काका. नेहा, नेहा तू आता घरी जा, मी येईन नंतर. आजोबांना माझं लग्न झालंय की नाही, मला मुलगी आहे की नाही, हे सगळं पटेल की नाही ह्याचा विचारच नाही केला आपण, किंवा आपल्याला तो विचारच नाही आला. यश, तुला बोललोय ना मी, आज बोलीन आजोबांशी. मी सांगितलं ना सगळं. मी फक्त आजोबांबद्दल नाही बोलते यश, काका काकूंबद्दल पण बोलते. इथे आल्यावर पण ते खुश आहेत की नाही ह्याचा विचार आपण केलाच नाही यश. आजपर्यंतचं आयुष्य त्यांनी त्या विधभर खोलीत घालवलं यश. आता अचानक आपण त्यांना इथे या पॅलेसवर आणून ठेवलं. त्यांची घुसमट होती यश, त्रास होतोय त्यांना. सगळ्यापासून मला वेळ हवा. सततचा ताण, ही घुसमट, हे खोटं बोलणं, ही लप्पाछप्पी, ही असहाय्यता, हे सगळ्यापासून हवा. इतकं की माझ्यापासून सुद्धा. जर नातं तुटायचं नसेल ना तर कोणी कितीही प्रयत्न केला ना नाही तुटत. आणि जर तुटायचं असेल ना तर यश,
अरे यश, अरे काय रे, सॉरी, तुम्ही कधी आलात? एवढा कुठल्या तंद्रीत आहेस? कसला विचार करतोयस? आणि सुनबाई कुठे आहे? मी तिला बोलवायला सांगितलं होतं. तू तिला या म्हातारीची भीती नाही ना घातलीस? माझ्या आणि माझ्या नाचुनेच्या मध्ये जर काही गैरसमज झाले ना तर मग काय या छडी लागे छमछम. मी असं कशाला करीन आजोबा? नाही, कारण मी तिची बाजू घेतो ना, आणि मग तू चिडतोस. पण एक सांगतो, ती तुझ्यापेक्षा जास्त गुणी आहे, म्हणून मला जे काही झालं त्याच्याबद्दल तिच्याशी बोलायचंय. अरे तिला बोलाव, नाहीतर राहू दे, मीच जातो आणि तिच्याशी बोलतो. ती स्वयंपाकघरातच असेल ना? आजोबा, अरे एक गंमत सांगतो. इतके दिवस या पॅलेसमध्ये एक किचन होतं. आता तिच्या येण्याने या किचनचं आपोआप स्वयंपाकघर झालंय. ऐका, ती तिथे नाहीये. ती बंडू काकांबरोबर तिच्या घरी गेली. अच्छा, म्हणून तुला चेहरा पडलाय का? अरे पण तिला त्यांचीही काळजी वाटते. ती तिच्या माहेरची माणसं आहेत. ती प्रत्येकाची काळजी करते. प्रत्येकाचा एवढा विचार करणारी बायको तुला मिळाली हे तुझं भाग्य असं समज. खरं म्हणशील तर तू देवाचे आभार मानायला पाहिजेस की तुला एवढी चांगली, गुणी आणि समंजस बायको मिळाली. सॉरी आजोबा, तुम्ही आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलाय. एकदाही खऱ्या खोट्याची शहानिशा केली नाही आणि आम्ही मात्र. अरे कसला विचार करतोयस? ऐकतोय मी. बायको माहेरी गेली याच्यातच तू हरवलायस आत्ता सुद्धा. एक सांगतो, दर 5-5 मिनिटांनी तिला फोन करू नकोस. सगळं काही व्यवस्थित सुरळीत झालं की ती स्वतःहून तुला फोन करेल. समजलं? चल, मी येतो.